नमस्कार. बॉक्सिंग डेला आम्ही बेस्ट बायला तर गेलो होतो. त्याच्या शेजारीच व्हॅल्यू विलेज म्हणून पण एक स्टोर होता. तिथं पण जाऊन आलतो. व्हॅल्यू विलेज या नावातच त्याचा अर्थ आहे, इथं लोकल वापरलेल्या गोष्टी किंवा न लागणाऱ्या गोष्टी डोनेट करतात आणि बाकी लोक इथं जाऊन ते विकत घेऊ शकतात. इथलं डोनेशन नॉन प्रॉफिट बेस्ड असतं. म्हणजेच जर आपण इथे एखादी गोष्ट डोनेट केली तर त्याचे पैसे नाही भेटणार. त्यावर ते या स्टोअरचा डिस्काउंट कूपन देतात. म्हणजे कधी आपण इथं खरेदी करायला आलो तर आपल्याला डिस्काउंट भेटल. आता तुम्हाला वाटेल की हे लोक डोनेशन करणाऱ्याला काहीच देत नाही, मग जे विकत घेतात त्यांच्या पैशातून हे लोक काय करतात? या गोष्टी विकल्यानंतर जे पण पैसे येतात त्यातून हे स्टोर पुढं डोनेशन करतं. या गोष्टी पुढं डोनेट करण्यासारख्या नाहीयेत. म्हणजे काही काही अँटिक गोष्टी आहेत, काही घरात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत, त्यातून कुणाला फायदा होणार नाही. तर या गोष्टी विकल्यानंतर जो पण फायदा होईल तो पुढं ते दान करतात. म्हणजेच अशा संस्था आहेत ज्या यांना कनेक्टेड आहेत आणि त्या पुढं हे त्या लोकांना मदत करतात. आणि सेकंड हँड स्टोअर असलं तरी इथं बरीच गर्दी होती, कारण इथं जास्त लोक इमिग्रंट असतात. म्हणजेच वेगवेगळ्या देशातून आलेली लोक असतात. थोड्या वर्षांसाठी राहायला आलेल्या लोकांसाठी हा चांगला स्टोर आहे, कारण नवीन गोष्टी घेण्यापेक्षा ज्या गोष्टी कमी किमतीत भेटतात ते आणि तात्पुरते आपण वापरू शकतो तर का नको घ्यायला. मला इथल्या लोकांची ही कॉन्सेप्ट आवडती की जी गोष्ट त्यांना वापरायची नसती किंवा जी गोष्ट त्यांना वापरून झालेली असती आणि ती लागत नसती ते लोक दुसऱ्यांना देऊन टाकतात. आपल्या इकडं सेकंड हँड गोष्ट घ्यायची म्हणजे कुणालाच बरोबर वाटत नाही. घेणाऱ्याला पण आणि त्या चार लोकांना पण जे आपल्याला जज करायला बसलेले असतात. पण इथं तसं नाहीये. कुणालाच कुणाचं काहीच घेणं देणं नसतं. काही घाला, कशात पण फिरा, कार घ्या नाहीतर चालत फिरा, काहीच फरक पडत नाही कुणाला. या स्टोअरमध्ये सेकंड हँड वस्तू असल्या तरी सगळ्याच वस्तू चांगल्या क्वालिटीच्या आहेत. कपडे पण आणि या वस्तू पण, हे सगळे किचनमधल्या गोष्टी होत्या पण सगळ्या चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. या साईडला प्लेट्स होते, वाट्या होत्या, कप्स होते, दुसऱ्या साईडला पॅन्स होते. आणि इकडं जास्त लोक स्टीलचं नाही वापरत. ते जे क्रॉकरी सेट भेटतो त्याचंच वापरतात, कारण ते मायक्रोवेव्हमध्ये चालतं आणि जास्त लोक इथं बाहेरून ऑर्डर करून खातात म्हणून तसल्या गोष्टी घेतात की डायरेक्ट गरम कराव्यात. इंडियन्सच असतील की जे घरात जेवण बनवतात. बाकी हे कॅनेडियन लोक, त्यांना एवढं काय जेवण बनवता येत नाही. ते सहसा कॅफेजमध्येच असतात. सकाळचं नाश्ता पण कॅफेमध्ये करतात, रात्रीचं जेवण पण बाहेरच करतात. हे वॅफलचं भांडं आहे, यात डायरेक्ट वॅफल बनतो. हे लोक जास्त आहे ना असंच असल्याच गोष्टी खातात. यांना असं पूर्ण जेवण बनवायला येतं का नाही येत का नाही बनवत, आळशी आहेत माहीत नाही. पण आम्ही कधी पण स्टोअरमध्ये भाजी आणायला काय किराणा सामान आणायला गेलो तर या लोकांच्या कार्टमध्ये सगळे रेडी टू कुकच गोष्टी असतात. प्रीमिक्स असतात, फ्रोझन गोष्टी असतात की डायरेक्ट तळायच्या, डायरेक्ट पावडर टाकून त्याचं काय बनवायचं. हे लोक जास्त मेहनत घेत नाही आपल्यासारखी. आपल्याला एखादी भाजी बनवायची असेल तर त्याच्यात तेवढ्या 10 गोष्टी टाकायच्या असतात, पण हे सगळं पॅकेज फूडच खातात. आणि त्यामुळेच मी बघते असे जरा तब्येत पण यांची जास्त असती. कितीतरी यंग मुली पण बघते तर त्या इतक्या फॅट असतात, मलाच बघून भीती वाटते की यांचं कसं होणार. इथं बुक्स आणि सीडीजचं पण कलेक्शन होतं. जुन्या टेपमध्ये ज्या सीडीज असायच्या त्या सगळ्या सीडी होत्या, इंग्लिशच होत्या सगळ्या. आणि बुक्स पण खूप होते, 2 रो होते बुक्सचे. त्याच्याच बाजूला हे जुन्या गोष्टी होत्या, म्हणजे अँटिक पण होत्या, जुन्या पण होत्या. वेगवेगळे कॅमेराज, कम्प्युटर्स आणि हा टेलिफोन पण होता जो आधी यूज करायचे लोक. बऱ्याच गोष्टी होत्या ज्या आपण घरात ठेवू शकतो, घरात वापरू शकतो. बास्केट, सोफा, जे म्हणाल त्या गोष्टी होत्या. म्हणजे एखाद्या सुपर स्टोअरला ज्या गोष्टी असतात त्या सगळ्याच होत्या. त्यानंतर आम्ही कपड्यांकडे गेलो. बघावं म्हटलं चांगली कपडे आहेत का, तर खरंच चांगली कपडे होती इथं. ही कपडे डोनेट केलेली असली तरी ते चांगली वॉश करून लावलेली असतात. आणि एकाच एज ग्रुपची नाहीत तर प्रत्येक एज ग्रुपची कपडे भेटतात. लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत
सगळ्यांची कपडे आहेत. एखाद्या कपड्यांच्या स्टोअरपेक्षा जास्त कपडे होती इथं. पूर्ण 1/3 स्टोअर कपड्यांच्या सेक्शननी भरलेलं होतं. क्लोथच्या सेक्शनलाच एका कॉर्नरमध्ये लहान मुलांची खेळणी होती आणि बरीच व्हरायटी होती त्या खेळण्यांमध्ये. मी कधी न पाहिलेली खेळणी पण होती. आपली खेळणी आपण मोठं झाल्यानंतर कुठं जातात ते तर माहीत नाही मला, पण जर ती एखाद्या गरजू बाळाला भेटली असती तर आपल्यालाच चांगलं वाटलं असतं. आपल्या इथं असले स्टोर्स असतात का नाही माहीत नाही, पण झाले पाहिजे की आपल्याला न लागणाऱ्या गोष्टी कमी किमतीत दुसरा माणूस तरी विकत घेऊ शकतो आणि त्यामुळंच वेस्ट नाही होणार या गोष्टी. नाहीतर काही लोक कचऱ्यात पण टाकून देत असतील, नाहीतर एखाद्या पोत्यात घालून वरती माळ्यावर टाकून देत असतील. इथले टॉयज पण युनिकच होते. ही कार होती आणि हा मोबाईल होता जो $3 होता. तसं घ्यायला गेलं तर हा $10 भेटन. असा होता हा कॅनडामधला सेकंड हँड वस्तूंचा स्टोअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. भेटू परत. बाय.